आई तोच बंगला आहे. हो का? पण अश्विनी नाही म्हणजे आपण आज जाऊ ती गाडी ताब्यात घेऊ सगळं खरं पण ताब्यात घेतल्यानंतर तिचं काय करणार आहोत आपण? आई अहो पुरावा आहे तो खूप महत्वाचा पुरावा आहे त्याच्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. खूपच. कशी? काहीतरी तर करावं लागेलच ना म्हणजे जाळून टाकूया. काय तू काय करताय का? जाळून काय टाकूया? गाडी बाहुली आहे का ती? जाळून टाकली आई अहो महत्वाचा पुरावा म्हटलं ना मी. हो नामशेष व्हायला हवा हा पुरावा खूप गरजेचं आहे. करावंच लागेल आपल्याला काहीतरी. बरं करू काय करायचं ते करू. तो विचार आता नंतर करूया. सध्या आता गेट तर दिसतंय पण गेटच्या आत गाडी दिसत नाहीये. आत जाऊन आधी ती गाडी शोधायला लागेल ना. हो चल आधी आत तर जाऊया. अश्विनी हळू तीच आहे. हो हीच गाडी. कोण आहात कोण तुम्ही? आणि गाडीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? हे बघा मला ना मोरेंनी नंबर दिला होता. हा पत्ताही त्यांनीच दिलाय. ही गाडी तुम्ही भाड्याने देता ना? हा मला हवी आहे ती. हे बघा गाडी अवेलेबल नाहीये तुम्ही दुसरी गाडी बघा. अहो उभी तर आहे आणि रिकामी आहे. अहो लहान मुलं आहेत हो लहान मुलं आहेत म्हणून गाडी हवी आम्हाला म्हणून रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. हो तुम्हाला सांगितलं ना एकदा नाहीये गाडी आणि साहेब आल्यावर आम्हाला बाहेर जायचंय. तुम्ही निघा आधी. निघा इथून. अहो गरजेचं आहे खूप गाडी. निघा मी काहीच ऐकणार नाही. तुम्ही ऐका मी काय म्हणते माझं फक्त एकदा ऐकून घ्या. चला दादा ऐका ना असं बाहेर नका काढू तुम्ही. एकदा सांगितलेलं कळत नाही. हे बघा चांगल्या घरातल्या बायका दिसतोय की नाही. निघा. अहो ऐका काय ग आता कशी घेऊन जाणार गाडी? धन्या हे बघ असं सरळ जायचंय आणि मग पुढे एक छोटंसं वळण आहे तिथे लेफ्ट टर्न करायचं. ओके. जीजू आपण कधी पोहोचणार? हो पोहोचू थोड्या वेळात. तू आराम कर मागे. निवी हाच लेफ्ट ना? हो हा लेफ्ट. हळू चालव धन्या. हो. आणि रस्त्यावर पण लक्ष ठेव जरा. गेले अर्धा तास विचार करते मी पण काही म्हणजे काही सुचत नाहीये मला पण काही सुचत नाहीये. मी तोच विचार कर. एक मिनिट अश्विनी सुचलं समजा आपण गाडीची चावीच पळवली तर म्हणजे आपल्याला गाडी पण पळवून देता येईल ना. त्यासाठी आज जावं लागेल ना आई. हळू नको ना बोलू बाई मोठ्याने नको बोलू. त्यासाठी आज जावं लागेल ना आई. बंगल्याच्या आतमध्ये शक्य आहे का ते? आणि मुळात ती चावी पटकन मिळेल अशा ठिकाणी कशी असेल काय माहिती. तो माणूस खिशात घेऊन फिरत असेल तर चावी लक्षातच नाही आलं ग माझ्या. पण मग आता काय करायला लागेल? नाही आता ती गाडी इथेच जाळून टाकायची. अश्विनी काय चाललंय का तुझं? जाळायची असं नाही गुन्हा अशी जाळणार आहोत. आणि तुम्ही आजूबाजूला बघितलं किती हंगामा होईल कळतंय का? ठीक आहे तुमचा चिरंजीव जेव्हा तुरुंगात जाईल ना तेव्हा सगळ्या जगासमोर हंगामा होईल. तो चालणार आहे तुम्हाला हो ना? काय म्हणतेस अश्विनी? मग काय चाललंय तुमचं? नाही माझा नवरा दुर्दैवीच आहे खरंच दुर्दैवी. त्याला वाचवण्यासाठी त्याची बायको इथे जाळपोळ करायला निघाली आहे पण त्याची आई जन्मदात्री आई मात्र घाबरतीये हो ना? अगं तसं नाही पण जाळपोळ करेल आई. अभयसाठी आपल्याला हे करावंच लागेल हो ना? ठीक आहे
कशी पेटवायची? बंगल्यात चावीच्या आधी माचीस सापडेल आपल्याला, हो की नाही? त्यामुळे या बंगल्यात शिरण्यासाठी आणखीन एखादी जागा आहे का ती शोधावी लागेल आपल्याला. पाठून पाठून बघूया. धन्या, आपण पुढे आलो का रे? ते लोकेशन मागेच राहिलंय का? नाही का निधी, आपण बरोबर चाललोय. हे काय, हा पुढचा राईट आहे. बरं, हा पुढचा राईट आला की मला सांगा. जिजू आपण त्या बस स्टॉप वाला काकांना विचारायचं का? हो, एकदा विचारूया. जिजू अजून किती वेळ आहे? हो, पोचू थोड्या वेळात. निधी, हाच राईट आहे ना? हो हो, हाच राईट. तो बसलाय ना तिकडनं, आपण आलो ना इकडनं. आई तो आत आहे, इथे नाहीये. आणि ते बघा तिथे किचन सारखं दिसतंय मला. गाडी किती हवी आहे ना आपल्याला, तिथेच मिळेल. चला हे बघा आई, काय अगो बाई, रॉकेट. आई, नशीब आपल्या साथीने. चला आई, आई, लपा 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 लपा. नाही रे, हाच बंगला आहे का? हाच वाटतोय का? ओके. आई, अहो धनी आणि निवी इतक्या लवकर कसे पोहोचले इथे? बघ ना, एवढी ढिगभर कामं लावून झालो होतो तरी कशी काय वेळेवर आली कोणाच ठाऊक. काहीतरी करायला हवं अश्विनी. यांनी आपल्याला बघितलं तर सत्यानाश होईल. काय हवंय? नमस्कार. हे बघा, हाच बंगला आहे का? हो, काय पाहिजे तुम्हाला? किती सुंदर लोकेशन आहे हे. तुम्ही मालक आहात का इकडचे? नाही, मी इथला केअरटेकर आहे. पण तुम्ही कोण? काय पाहिजे तुम्हाला? मी यशोधन, आणि ही माझी बायको निवेदिता, आणि हा असीम. तुम्ही हा बंगला वीकेंडला भाड्याने देता का? हो, आम्हाला वेबसाईटवर माहिती मिळाली आहे तशी. अहो, आम्ही किती फोन करायचा प्रयत्न केला पण एकही फोन लागला नाही आमचा. म्हणून म्हटलं की आपण जाऊन बघून येऊया. आणि हे लोकेशन
ह्या एक्झॅक्ट लोकेशनवर पोहोचताना अक्षरशः नाकी 9 आले हो. किती अवघड आहे हो इथे पोचायला. इथे कसे पोचलो आमचं आम्हाला माहिती. आम्ही आत येऊन बघू शकतो का बंगला? ठीक आहे ठीक आहे, या आतमध्ये. आले आत. अरे देवा, अरे देवा. चला चला चला. अगं काय, चला चला ना, श्वास तरी घेऊ दे बाई. मी पण दमले. तुम्हाला बंगला दाखवतो. वाव, किती छान लोकेशन आहे ना हे. असीम, असीम घाबरू नकोस. नाही ओ साहेब, ओ साहेब, काय काय एक करताय मिनिट काय थांबा तुम्ही? जरा, थांबा हो. हसीम हे बघ, घाबरू नकोस. नीट बघ ही गाडी, नीट बघ आणि मला सांग हीच होती का ती गाडी? असीम, हीच ती गाडी होती, हीच ती गाडी होती, हीच ती गाडी होती. अहो अहो, तुम्ही बंगला बघायला आला होतात ना? काय काय चाललंय काय तुमचं? हे बघा, आता आम्ही पोलिसांना इथे बोलवणार आहोत. पोलिसांची धमकी देताय तुम्ही मला? जा, काय करायचं ते करा, पण आधी इथून निघा. तुम्ही चला आधी इथून. अहो, ऐका ना चला. तुम्ही, ऐका. नाही अहो, नाही साहेब, काय काय ऐकायचं अहो, नाही. ऐका ना तुम्ही, ऐका. एक मिनिट मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. मी सांगतो ना तुम्हाला, सगळं सविस्तर सांगतो. एक मिनिट इकडे ना, इकडे या ना, या या या. हीच ती गाडी होती, हीच ती गाडी होती, हीच ती गाडी होती. काय चला, लपायला पाहिजे. जरा श्वास घेऊ दे. चला, लपायला पाहिजे. चला ना, wait, no. ताई, ताईच गाडी, हो बाळा, हो मला माहिती बाळा. ताईची तीच गाडी होती. हो बाळा, नको घाबरूस, मी आहे ना तुझ्या बरोबर. रडू नकोस असीम. थांब, मी तुला पाणी देते. पाण्याची बॉटल टाकायलाच विसरले. असीम, तू इथेच बस हा. रडू नकोस बाळा, तुझ्यासाठी पाणी आणते हा. ताई, तू मला सोडून का जातीयेस? असीम, मी तुला सोडून नाही जाते बाळा. मी इथेच आहे, तुझ्यासाठी पाणी आणायला आले होते. हे घे. हळू 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 सांडेल. ताई, कुठून तरी रॉकेलचा वास येतोय. येतोय ना? मला पण येतोय रे. साहेब साहेब, हे 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 काय करताय? काय आरडावर करायचं नाही, शांत राहायचं. मी काहीच केलेलं नाही हो. मी फक्त एक केअरटेकर आहे. मला पोरं बाळा येतो. मी खरंच काय केलं नाही. हो ना? मग मी सांगतो तसंच करायचं आता. साहेब पण निवी, धन्या, ये चल. हे आपल्याला मदत करायला तयार आहेत, हो ना?
हो हो. मग चला आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला दार खिडक्या लावाव्या लागतील ना. मी करते. चला चला. अश्विनी गेले. अगं लॉक करून गेले बहुतेक. अगं बाई ते बघ ती खिडकी सुद्धा बंद केली. अगं सगळं बंद केलंय. या भूत बंगल्यात आपल्याला सोडून गेले. अडकलो आपण. अश्विनी यश आई असी ऐक माझं. हे बघ ऐक, मला माहितीये तुला या गाडीची खूप भीती वाटते, पण बाळा आज आपल्याला नुसती तुझी भीती नाही घालवायची, तर तुझ्या आईच्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा पण मिळवून द्यायची. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हा, घाबरू नकोस बाळा. हे बघ मी आणि जीजू तुझ्या बरोबरच आहे. हा, चल आमच्या बरोबर. चला बसा. आपलं ठरलंय ना. बसा बसा. त्यांच्याकडे काय मदत मागताय तुम्ही? हा, पकडलं जायचंय का? अगं पण म्हणून काय भूत बंगल्यात अडकून पडायचंय का? यश अरे वाचवा. पोलिसांनी वाचवा. ओरडू नका. तुरुंगात जायचंय का तुम्हाला? काय करताय? अगं बघलो काय तुरुंगापेक्षा कमी आहे का? तू काय बोलतेस अश्विनी? हाय, इथून बाहेर कसं पडायचं मला चांगलं माहितीये. त्या अगोदर मला एक महत्वाचा फोन करू द्या. हो, पण लवकर पाठवा. हा मी बोलतो नंतर. ठेवतो. बाय. हा बोल. काय अपडेट्स? अरे कसले अपडेट? आमच्या नंतर निवी असी म्हणे धन्या तिघे येऊन पोचले आणि ती गाडी ड्रायव्हर सकट पोलीस स्टेशनला घेऊन गेलेच. काय? नाहीतर काय, आम्ही पण अडकून पडलो इथे. नाही पण इथून बाहेर कसं पडायचं आम्ही ते बघते ना. तू मात्र लगेच तिथे पोहोच त्यांच्या आधी. या सगळ्या प्रकरणामध्ये अभयचं नाव अजिबात येता कामा नये. मकरंद काहीही कर, मला नाही माहिती. ठीक आहे, मी पोलिसांचं बघतो, पण तुम्ही या लवकर परत. ग्रेट. कुठून बाहेर पडायचंय आपण? खूप दुर्गुप्ती सुचली. तुला म्हटलं मी येते. आता खड्डा दिसत होता तरी उडी मार. थांबा जरा. जिथून आलो ना आपण त्या खिडकीत जाऊ शकतो. ती खिडकी आतून ओपन होते, कळलं? चला आता. सर तुम्हाला ठोस पुरावा हवा होता ना? हीच आहे ती गाडी. ह्याच गाडीने तो ऍक्सिडेंट झाला होता. हो साहेब, आणि हाच तो माणूस जो गाडी चालवत होता. साहेब अहो खरंच मी काही केलेलं नाहीये साहेब. हवं तर तुम्ही माझे रेकॉर्ड चेक करा साहेब. मी अजून गाडी कोणाला ठोकली सुद्धा नाहीये साहेब. ते कुठल्या ऍक्सिडेंट बद्दल बोलतात मला काहीच माहित नाही साहेब, खरंच. अच्छा, असीम त्यांना सांग कुठली गाडी होती ती. हीच गाडी होती की नाही सांग त्यांना. हो, हीच ती गाडी आहे. याच गाडीने माझ्या आईला ठोकलं होतं. साहेब अहो ही गाडी माझी नाहीये. मी फक्त ड्रायव्हर आहे साहेब गाडीचा. अहो साहेब ही गाडी भाड्याने सुद्धा लोक घेऊन जातात कधी कधी. एक मिनिट. तुम्ही जे म्हणताय ते जर खरं असेल तर गाडी देताना तुम्ही नीट बघून देत नाही का? हा, गाडी परत आल्यावरती गाडी कुठे ठोकली आहे का, व्यवस्थित चालतीये का, हे सगळं बघत नाही तुम्ही? एक मिनिट, तुम्ही या लहान मुलाच्या सांगण्यावरून याच्यावर आरोप करताय? बाळा तू इकडे. मला सांग, तू बघितलं तेव्हा ड्रायव्हर हाच होता का? नीट बघून सांग. नाही, मी नाही बघितलं. पण याच गाडीने माझ्या आईला ठोकलं होतं. का म्हणून आम्ही या चिमुरड्यावर विश्वास ठेवायचा? जे एक वेळ मॉडेल सेम असू शकतं ना, पण कशावरून ही गाडी तीच आहे मला सांगा. नंबर वरून व्हेरीफाय करू शकता का तुम्ही? करू शकता का? नाही ना? मग कसला आला हा ठोस पुरावा?
साहेब मी काय म्हणतो, तुम्ही परत एकदा तुमची फाईल तपासून बघा ना, कदाचित तुम्हाला प्रूफ सापडेल आणि सिद्ध होईल की ती हीच गाडी आहे. हो, सरळ सांगून कळत नाही का तुम्हाला? एकदा तुम्हाला सांगून झालंय ना की आमच्याजवळ ठोस पुरावा असल्याशिवाय आम्ही ही केस रिओपन करूच शकत नाही. बस झाला तुमचा हा मूर्खपणा. ए तू निघ, ही गाडी घेऊन जा तुझी. हो साहेब. हो साहेब, काय करता तुम्ही हे? एक हो, मिनिट साहेब. थांबा, ऐका तुम्ही. अहो प्लीज असं करू नका अहो, तुम्ही. असं काय करताय? हो. आम्ही खूप मेहनतीने ही गाडी शोधून आणली आहे. जरा एकदा तपासा तरी ती गाडी. साहेब तुम्ही प्लीज ऐकून घ्या, असं सोडू नका त्याला. साहेब अहो, तुम्ही असं साहेब का असं सोडू नका करताय? त्याला. आवाज खाली. पुन्हा जर माझा वेळ वाया घालवायला इथे आलात ना तर तुमच्यावर केस टाकी ना, सांगून ठेवतो. निघा इथून, मला बाकीचे काम आहेत. चला सोनवणे. हो, साहेब हे असं कसं बोलू शकतात आपल्याशी? यांच्या वरती कोणतरी साहेब असतील ना रे धन्या. आपण त्यांच्याशी जाऊन बोलूया का याबद्दल? त्यांना काहीच फायदा नाही होणार नाही. कायद्यानं आपण काहीच नाही करू शकत. मग आता काय करायचं धन्या? ही गाडी जर निसटली ना तर आपल्या हातून सगळं जाईल धन्या. सगळ्या गोष्टी हातातून जातील.